नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं लोकहित न्यूज़ चैनल और आज हम आपको बताने जा रहे हैं एक स्पेशल खबर। मीरा भाईंदर शहर में सखोल स्वच्छता अभियान यानी कि डीप क्लीन ड्राइव के लिए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आने वाले हैं। हालांकि वो सुबह 9 बजे आने वाले थे, लेकिन अभी तक वो आए नहीं हैं और इसी वजह से पूरा प्रशासन यहाँ पर तैनात है। पुलिस प्रशासन ने भी हर नाके पर नाकाबंदी कर दी है और सुरक्षा चाक चौबंद कर दी गई है। लेकिन अभी लगभग 12 बजे हैं, लेकिन अभी तक सीएम आए नहीं हैं। ये जो रास्ते आप देख रहे हैं, आपको हम दिखाएंगे कि इन रास्तों की सफाई सुबह से लगभग 4 बार की जा चुकी है। यही रास्ता आप देखेंगे, आमतौर पर यहाँ पर फेरी वाले बैठे रहते हैं, लेकिन हर जगह से फेरी वालों को हटा दिया गया है। नाके नाके पर नाकाबंदी कर दी गई है और इन रास्तों को पानी से कई बार धुलवाया गया है। साथ ही सीएम और भी कुछ जगह पर जाने वाले हैं, जैसे कि बाला साहेब ठाकरे कला दालन का जो बांधकाम चल रहा है, उस बांधकाम का भी निरीक्षण करने वाले हैं। और उसके बाद गोल्डन इस नाके पर कुछ सफाई की गाड़ियां, आज उनका लोकार्पण किया जाना है विधायक प्रताप सरनाईक की निधि से। उन लोकार्पण का कार्यक्रम भी आज मुख्यमंत्री के हाथ से किया जाना है। अब देखना होगा कि मुख्यमंत्री कितने बजे आते हैं, लेकिन फिलहाल तो पूरा प्रशासन और साथ ही यहाँ पर नागरिक बड़े पैमाने पर यहाँ पर खड़े हैं और उनका इंतजार कर रहे हैं। वैसे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का यह डीप क्लीन ड्राइव कार्यक्रम पूर्व नियोजित था और सुबह 9 बजे सभी को समय दिया गया था इस कार्यक्रम में उपस्थित रहने के लिए, और इसी वजह से सभी लोग 9 बजे के आसपास इस कार्यक्रम में बड़ी संख्या में उपस्थित हुए। साथ ही मीरा भाईंदर महानगर पालिका के सभी अधिकारी इस कार्यक्रम के मौके पर उपस्थित थे और वो अपने कार्यक्रम के बंदोबस्त में लगे हुए थे। साथ ही यह कार्यक्रम नवगढ़ पुलिस थाना क्षेत्र में आयोजित किया गया था। इसी वजह से नवगढ़ पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय पवार और उनके पूरे स्टाफ को इस कार्यक्रम में विशेष ड्यूटी लगाई गई थी और वो सभी अपनी ड्यूटी पर तैनात थे और कल रात से ही वो अपनी ड्यूटी कर रहे थे। तो इस प्रकार से मुख्यमंत्री के इस कार्यक्रम के सुरक्षा में तैनात सभी पुलिस अधिकारी और कर्मचारी कल रात से ही मुस्तैदी से डटे हुए थे और मुख्यमंत्री के आने का इंतज़ार कर रहे थे। मीरा भाईंदर शहर में पिछले कई वर्षों से भारतीय जनता पार्टी की सत्ता है और राज्य में भी जब भारतीय जनता पार्टी की सत्ता थी और मीरा भाईंदर शहर के विधायक नरेंद्र मेहता थे, तब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी इसी प्रकार से मीरा भाईंदर शहर में कुछ समय बाद आते रहते थे और कई बार वो मीरा भाईंदर शहर में आए और उन्होंने कोशिश की कि मीरा भाईंदर शहर पर भारतीय जनता पार्टी का दबदबा बना रहे। अब इसी बात को इस तरह से देखा जा रहा है कि विधायक प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहर पे अपना दबदबा बनाना चाहते हैं और इसी वजह से वो पिछले कुछ महीनों से बार बार मीरा भाईंदर शहर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को बुलाते हैं और वो बड़े कार्यक्रमों का आयोजन करते हैं। और आज के इस डीप क्लीन ड्राइव के कार्यक्रम को भी इसी नज़र से देखा जा रहा है। राजनीतिक विश्लेषकों का कहना है कि मीरा भाईंदर शहर पे जो भारतीय जनता पार्टी की सत्ता है, उस सत्ता से उन्हें बेदखल करते हुए अब मीरा भाईंदर शहर में शिवसेना का कब्जा जमाना है और इसी बात को लेकर अब विधायक प्रताप सरनाईक काफ़ी सक्रिय हुए हैं और वो मीरा भाईंदर शहर में बार बार मुख्यमंत्री को बुलाते हैं और वो कई प्रकार के कार्यक्रम आयोजित करते हैं। काफ़ी लंबे समय के इंतज़ार के बाद आखिरकार दोपहर करीब 1 बजे मीरा भाईंदर शहर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आगमन हुआ और भाईंदर पूर्व के नवगढ़ गांव में शंकर नारायण कॉलेज के सामने ही स्वर्गीय श्यामराव पाटिल उद्यान है, उस उद्यान के प्रवेश द्वार पर मुख्यमंत्री का भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर विधायिका गीता जैन, विधायक प्रताप सरनाईक के साथ साथ शिवसेना शिंदे गुट के विधानसभा के प्रमुख विक्रम प्रताप सिंह और मीरा भाईंदर शहर के शहर प्रमुख राजू भोईर के साथ साथ मीरा भाईंदर शहर के सभी शिवसेना के बड़े पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। साथ ही इस कार्यक्रम के अवसर पर मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के पुलिस बल की ओर से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को विशेष रूप से सलामी दी गई और उनका यहाँ पर
सम्मान किया गया। इस सलामी के कार्यक्रम के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जो स्वर्गीय श्यामराव पाटिल उद्यान है उस उद्यान का निरीक्षण किया, क्योंकि यहाँ पर इस उद्यान का सुशोभीकरण किया जाना है और यहाँ पर कई प्रकार के निर्माण कार्य किए जाने हैं और इस निर्माण कार्य के लिए महाराष्ट्र शासन की ओर से बड़ा निधि मंजूर किया गया है और इसी कार्यक्रम के लिए यहाँ पर विशेष रूप से मुख्यमंत्री का आगमन हुआ था। इस अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मीरा भाईंदर महानगर पालिका के प्रशासक संजय काटकर को कई प्रकार के दिशा निर्देश दिए और ये जो सुशोभीकरण का कार्य किया जाना है उसके बारे में उन्होंने आने वाले भविष्य के बारे में क्या क्या यहाँ पर चीज़ें होनी चाहिए उसके बारे में सभी अधिकारियों को यहाँ पर आदेश दिए। परंतु एकाच वेळेस एक मोठा एरिया घेऊन त्या एरियामध्ये आजूबाजूची जी मॅनपॉवर आहे, ज्या मशिनरी आहेत त्या मोबिलाइज करायच्या आणि एका मोठा एरिया मोठा परिसर घेऊन त्याची रोडची सफाई, रोड झाडून काढणे, रोडची माती जी आहे डेब्रिज आहे ते स्क्रबिंग करणे ब्रशने आणि त्यानंतर प्रेशर पाईपने ते स्वच्छ करणे। हा रस्ते अशा प्रकारचे स्वच्छ होतील, फुटपाथ स्वच्छ होतील, फुटपाथ खालची गटर स्वच्छ होतील, त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते आहेत, अंतर्गत गल्ल्या आहेत, अंतर्गत पायवाटा आहे त्या देखील अशाच प्रकारे स्वच्छ झाल्या पाहिजे। फक्त मेन रोड स्वच्छ करून थांबता कामा नये, म्हणून आतले रस्ते, आतल्या गल्ल्या, आतली गटारं आणि आतले वस्त्यांमधले पब्लिक टॉयलेट देखील दिवसातून एकदा साफ करून होणार नाही। तो आपल्याला एक पॅटर्न बनवायला लागेल। दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा त्याची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेले नाले आपण वर्षातून एकदा साफ करतो, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय तुमची डीप क्लीन ड्राईव्ह असेल त्यावेळी ते नाले पण आपण साफ करून घ्या। त्यासाठी तुम्हाला काही मशिनरी लागेल, ती मशिनरी देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता म्हणजे फॉगर, त्यांच्याकडे फॉगर मशीन पण आहे जे 50, 60, 100 मीटरपर्यंत वरती पाण्याचे फॉगर जातात। अँटी स्मोक गन आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर हवेतले धुलीकण जे आहेत हे धुलीकण देखील खाली येतील आणि ते सगळे सेटल होतील। त्याचबरोबर जे इतर जी काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणजे मेट्रोची असतील, इतर कन्स्ट्रक्शन असतील, त्यांनी देखील आपापला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा पूर्ण त्याला प्रिकॉशन घेतली पाहिजे, पूर्ण कव्हर केलं पाहिजे। अशा प्रकारचं देखील सूचना आपण दिलेल्या आहेत। मला वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग याचे स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे। त्यासाठी रिचार्जिंगची सिस्टीम जी आहे, पावसाचं आलेलं पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, जमिनीची जी काही वॉटर लेवल आहे ती वाढली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता रस्त्याचे मेडियन असतील तिकडे झाडं लावणे, हरित पट्टा तयार करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा असेल तिथे हरित पट्टा तयार करणे, झाडं लावणे। त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवली पाहिजे, कारण हे ऑक्सिजन पार्क तयार होते आणि त्यामुळे हरित कव्हर जेवढं काय आपल्याला जास्तीचं करता येईल ते आपण केलं पाहिजे। अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। हा जो ड्राईव्ह आहे हा एक दिवसाचा नाही आहे, हा मार्चपर्यंत त्यांनी विकली हा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे आणि हे रुटीन जे स्वच्छता आहे ती तर चालूच राहील, पण डीप क्लीन ड्राईव्हमुळे तुम्हाला व्हिजिबल इम्पॅक्ट दिसेल आणि लोकांना या धुळीपासून, कचऱ्यापासून, प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त मुख्यमंत्र्याचा ड्राईव्ह नाही आहे, महापालिकेचं नाही, म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील होत आहेत, NGO सामील होत आहेत, शाळेतली मुलं सामील होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या NGOज आहेत मोठमोठ्या ते देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की एक चळवळ तयार होईल आणि आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कॉम्पिटिशन देखील आपण लावलेलं आहे की तुमचं शहर स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल आणि प्रदूषण मुक्त कसं होईल, निरोगी कसं होईल, यासाठी
हे देखील आम्ही कॉम्पिटिशन राज्य सरकारच्या वतीने लावलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला आज पाहताय की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये जे तुमच्याकडे कमिशनर जे फ्लायओव्हर आहे त्याच्या खालचं जागा जी आहे, मेट्रोच्या खालची जागा आहे ती स्वच्छ करणे, तिथे झाडं लावणे, तिथे लोकांना त्याचा वापर करण्यास त्यांना मुभा देणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक हॅपीनेस जो आहे तो वाढवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. आणि गार्डन जे आहे तुमच्या शहरातली या गार्डनची डागडुजी देखील झाली पाहिजे. गार्डनचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना विकास, त्याप्रमाणे आपण ते केलं पाहिजे. त्याचबरोबर जे तलाव आहे या तलावाचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण हे देखील झालं पाहिजे. कारण तलाव असतील तर चौपाटीसारखं त्याचा लोक आनंद घेतील. आणि म्हणून एक शहरामध्ये फक्त उंच बिल्डिंग म्हणजे विकास असं नाही. तर हे जे काही आता आहे हे आपण इथे ऑडिटोरियम होतं, कलादालन होतं आणि बाळासाहेबांच्या नावाचं कलादालन होतं, नाट्यगृह होत आहे. त्यामुळे विरंगुळाची जी साधनं आहे या मीरा भाईंदरकरांची जी सांस्कृतिक भाग विकासाबरोबर सांस्कृतिक भूक जी आहे ती भागवण्याचं देखील काम प्रशासन आणि राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी मिळून करतील. अशा प्रकारचा आमचा एक चांगला प्लॅन आहे. आणि हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आयुक्तांना, इथल्या दोन्ही आमदार आहेत या सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याबरोबर लोकांची इन्व्हॉल्वमेंट हे देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये सगळ्या टीम आहेत, म्हणजे कलेक्टर आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, अशी टीम आहे पूर्ण. या हे टीमवर्क आहे. आणि म्हणून आज बघितलं सगळे लोक एक सिम्बॉलिक स्वच्छता या अभियानामध्ये उतरले होते. मोदी साहेबांनी 14-15 साली असं स्वच्छ भारत अभियान केलं होतं. त्यांनी स्वतः झाडू घेतली होती हातात. तेव्हाही त्यांना फोटो सेशनचा आरोप केला होता. आता काय झालं, मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाला देशाची स्वच्छता आणि साफसफाई होत आहे, परंतु विरोधकांचं सफाई झालं आहे. आणि हा फोटो सेशन नाही आहे, हा खरं म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह मिशन आहे. हा फोटो सेशनसाठी मुख्यमंत्री असं त्यानं मला अशी गरज नाही आहे फोटो सेशनची. लोकांमधला मी मुख्यमंत्री आहे. मी या ठिकाणी एक ग्राउंडला फील्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्याला मी सांगतो, विरोधक काही म्हणू द्या, आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आम्ही त्यांना उत्तर देतो कामातून. त्यामुळे ते लोक घाबरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे असंच जर सुरू राहिलं महाराष्ट्रामध्ये तर लोकांची एक लोक चळवळ होईल आणि लोकांची इन्व्हॉल्वमेंट एवढी वाढेल. कारण स्वच्छतेबद्दल प्रत्येक नागरिक अतिशय जागरूक आहे.